पण सुट्ट्या लागले की मग खूप आळसामध्ये दिवस जाते। माझा इथेच गेलेला आहे। मनी प्लांट सुद्धा इतकं छान मन प्रसन्न वाटत असतं की खूपच छान। हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। सो बघा, मुलांना सुट्ट्या असल्यामुळे जरा 1 तास उशीर होत आहे माझ्या म्हणजे डेली रुटीनला सुरुवात करण्यासाठी। तर बघा इथे वाजलेले आहे 8। म्हणजे माझं जसं मुलांची स्कूल असली तर 7 वाजता रुटीन सुरू असतो, पण सुट्ट्या लागले की मग खूप आळसामध्ये दिवस जाते। आणि मला तरी असं वाटते की जेव्हा सुट्ट्या असते तेव्हा आपण म्हणतो की मुलांची शाळा असलेली बरी, आणि जेव्हा शाळा असते तेव्हा आपण म्हणतो काश आज सुट्टी असती। पण मला असं वाटते ना की मुलं शाळेत गेल्यावरच आपलं रुटीन बाय रुटीन असं सुरू असतं। आणि आताच बघा ना, अगदी सुट्ट्या लागलेल्या आहेत, सो 1 तास उशीर होत आहे, त्यामुळे प्रत्येक कामं 1-1 तास उशीर होत चाललेले आहेत। बहुतेक म्हणजे जेव्हाची मुलांना सुट्ट्या लागल्या ना तेव्हाची मी दुसऱ्यांदा तुमच्यासोबत पनीरच्या भाजीची रेसिपी जी आहे ना ती शेअर करत आहे। सो मी काही खूप जास्त शेअर नाही करत, फक्त तुम्हाला दाखवत आहे। ॲक्च्युली परत एकदा मला असं वाटते की परत 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या म्हणजे चॅनलवर जे आहे ना पनीरच्या भाजीचा शॉर्ट व्हिडिओ येणारच आहे। कारण हा व्हिडिओ जो आहे ना तो बुधवारच्या दिवशीचा आहे, जो सध्या म्हणजे मला चॅनलवर अपलोड करायला बरेच म्हणजे उशीर आला, 2 दिवस उशीर झालेला आहे। आणि मी व्हॉइस ओव्हर जे आहे ना ते गुरुवारला करत आहे, आणि परत म्हणजे 2 दिवसामध्ये पनीरची भाजी आमच्याकडे होणारच आहे। ॲक्च्युली माझं रुटीन कसं आहे ना, अगदी पूर्ण म्हणजे वीकचं माझं भाजीचं असो किंवा घरातल्या कामांचं रुटीन बाय रुटीन जे आहे ना ते आधीच शेड्यूल ठरलेलं आहे। म्हणून म्हटलं आज खूप जास्त काही मी रेसिपीबद्दल बोलणार नाही, फक्त तुम्हाला दाखवते। आणि जी शॉर्ट व्हिडिओमध्ये जी आहे ना ती फुल पनीर म्हणजे पनीर बटर मसाल्याची रेसिपी जी आहे ना ते लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे। तर बघा इथे मी छान पनीर जे आहे ना ते तळून घेतले। अगदी माझ्या मुलांना इतकं पनीर आवडते की त्यांना रोजही जर पनीरची भाजी करून दिली ना तर दिवसभर ते जेवण करणार। पण कुठलीही वस्तू म्हणजे अति यूज करणे किंवा अति खाणे चांगलं नाही, म्हणून मी 1 दिवसाच्या गॅपमध्ये किंवा 2 दिवसाच्या गॅपमध्ये असं करून पनीरची भाजी जी आहे ना ती म्हणजे असं बनत असते आमच्याकडे। सो बघा इथे आज मी कुठलाच बाहेरचा मसाला म्हणजे यूज करणार नाही, कारण सारखं बाहेरचं मसाला यूज करून म्हणजे काही फायदा नाही। म्हणून म्हटलं आज घरच्याच पद्धतीने जी आहे ना ती पनीर बटर मसाला इथे मी तयार करून घेते। त्यासाठी इथे मी 3 कांदे, 3 टोमॅटो, 2 मिरची असं छान तळून घेतला तेलामध्ये। त्यामध्ये थोडे 8 ते 10 काजू घातले, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घातले, ज्याने म्हणजे टेस्ट जी आहे ना अगदी अशी मार्केटमध्ये जसं मिळतो ना ढाबा वगैरेवर तशी पनीर बटर मसाल्यासारखी टेस्ट होऊन जाते। आणि रेडनेस म्हणजे कधी ढाब्यावरचं तुम्ही खाल्लं असेल तर थोडं रेड असतं, सो ते लोक म्हणजे फूड कलर टाकतात। सो मी फूड कलर म्हणजे खूप अवॉइड करते, ते तर टाकलं नाही। फूड कलरच्या ऐवजी मी जे आहे ना बीटरूट असते ना ते घालत असते। सध्या माझ्याकडे बीटरूटही नाही, म्हणून मी अगदी साध्या नॉर्मल पद्धतीने पनीर बटर मसाला जे आहे ना ते बनवून घेतलं। स्वयंपाक झाल्यानंतर आली मी इथे बाल्कनीमध्ये, आणि इतकी प्रचंड बाल्कनी खराब झालेली आहे ना की काय सांगू तुम्हाला। अगदी म्हणजे खूपच मी वेळच नाही देत आहे, माझ्याकडे वेळच पुरतच नाही आहे मला झाडांना वेळ देण्यासाठी। आणि आज सकाळीच मला इतकं विचारत होतं की आज कोणतंही काम म्हणजे मी नाही केलं, पण मी माझ्या गार्डनला आज 1 तास तरी नक्कीच देणार। म्हणून मी माझ्याकडे जो मी म्हणजे घरी बनवलेला होता ना कंपोस्ट खत, तोच मी इथे झाडांना देऊन देते। कारण माझ्याकडे आता कुठलाच मार्केटमधला कंपोस्ट खत जे आहे ना ते बाकी नाही, म्हणून म्हटलं घरी बनवलेला देते। आणि त्याचं इतकं छान सुगंध येत होता ना की खूपच छान, अगदी ती नवीन म्हणजे कसं पहिल्यांदा पाणी येते ना मातीवर असं छान सुगंध येतो, तशासारखा घरी बनवलेल्या कंपोस्ट खतचा जे आहे ना स्मेल येत असतो। सो बघा पालकचं झाड मी इथे ग्रो केलं होतं। आता त्याला पालकला आहे ना बिया म्हणजे तिथे त्याचे ग्रो होत आहे, म्हटलं बिया करून घेते। आणि पुढच्या वर्षी आहे ना मी पालकच्या म्हणजे घरी बनवलेल्या पालकच्या बियांपासून मी पालक जे आहे ना ते ग्रो करणार आहे। सो तुमच्यासोबतही इन फ्युचर मी नक्कीच शेअर करेन। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कढीपत्ता आणि लिंबूचं झाड लागलेलं आहे, त्याला पण मी असं 1 मुठ्ठी जरी कंपोस्ट खत आपण प्रत्येक झाडांना दिलं ना तर त्यांच्या ग्रोथसाठी आपल्याला खूप जास्त एफर्ट्स लावायची गरज पडणार नाही, आणि
इझिली आपली झाडं जे आहे ना, इझिली त्यांना सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स मिळत असतात. कारण कंपोस्ट खत कसा करायचं याच्यावर मी भरपूर म्हणजे डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही बघितलं नसेल तर एकदा चॅनलवर चेक करा. कारण घरचं कंपोस्ट खत जे असतं ना, तो पूर्णपणे ऑर्गॅनिक असतो आणि अगदी झाडांच्या ग्रोथसाठी इतकं छान असतं की खूपच छान. त्यानंतर इथे बघा, ॲक्च्युली हे आहे जास्वंदाचं झाड. याला भरपूर कळ्या येत आहे आणि कळ्या अगदी म्हणजे मीडियम साईजच्या होतात आणि गळून जातात. सो मी यावर काय करणार आहे ना, आता एकदा यांना घरचं घरी बनवलेलं कंपोस्ट खत जे आहे ना, ते घालून बघते यामध्ये, या झाडाला. जर त्याची ग्रोथ जर चांगली झाली तर मग मी ठेवणार, नाही तर याची मग माती जी आहे ना ते चेंज करून बघते. अगदी रिपोर्टिंग करून घेते. कारण आत्ता सध्या माझ्याकडे चिवचा बड्डे होईपर्यंत तरी सध्या माझ्याकडे एक्स्ट्रा वेळच नाही. कारण पूर्ण तयारी मलाच करावी लागत आहे घरातली. त्यामुळे सध्या वेळ नाही, म्हणून मी त्याला कंपोस्ट खत त्या झाडाला देऊन दिलं. बघूयात आता 15 दिवसांनी त्याच्यावर काय म्हणजे कुठलाही कंपोस्ट खत जे आहे ना ते म्हणजे त्याच्यावर इफेक्ट करायला आहे ना थोडं वेळ लागतोच. म्हणून 15 दिवस मी बघते. 15 दिवसानंतर मग त्याला त्या झाडालाच रिपोर्टिंग करून टाकेन. तसं करून मी सगळ्या बाल्कनीतल्या झाडांना जे आहे ना, त्यानंतर झाडांची पाने पिवळी जी काही सुकलेली पाने होती ना ती सगळी काढून घेतली. कारण मला असं वाटते जेव्हा आपण गार्डन तयार करतो ना, तेव्हा प्रत्येक झाडांकडे आपली लक्ष असायला हवी. कुठल्या झाडाचं पान सुकलं किंवा कुठल्या झाडाचं पाने पिवळे पडत आहे आणि ते लगेच जर आपण वेळेमध्ये जर काढून फेकले ना, तर आपल्या झाडांच्या ग्रोथसाठी म्हणजे कुठलाच अडथळा निर्माण होणार नाही. आणि अगदी मला तरी असं वाटते की कुठलंही फूल सुकलं किंवा वाळलं पिवळं पडलं तर तो लगेच काढणं योग्य असतं. सो बघा, इथे सगळ्या झाडांना आता मी काय करते ना, म्हणजे अगदी बाजूचाच कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे इतकी प्रचंड धूळ येते आणि बाजूला म्हणजे सिमेंटचं काम सुरू आहे. त्यामुळे सिमेंट इतकं उडतो झाडांवर आणि सिमेंटमुळे सगळी झाडे जी आहे ना ती खराब होते. म्हणून मी प्रत्येक म्हणजे वेळी काय करते ना, म्हणजे कदाचित वीकली तरी मी असं म्हणजे करत आहे. सगळी झाडे मी अशी पूर्ण पाण्याने धुवून काढते. अगदी त्याची झाडांची पाने वगैरे धुवून काढल्यानंतर जी काही धूळ असते ना ती लगेच निघून जाते आणि झाडांच्या ग्रोथसाठी कुठेच अडथळा येऊ नये म्हणून मी ही काळजी जी आहे ना ती करत असते. कारण मला असं वाटते जेव्हा आपण झाडं इतक्या आवडीने लावतो तर त्या झाडांची निगा आपल्यालाच करावी लागते. म्हणून मी एक्स्ट्राचे जे कामं घरातली कामे असतात ना ती थोडी बाजूला ठेवून जास्तीत जास्त वेळ जे आहे ना ते माझ्या गार्डनला देण्याचा प्रयत्न करते. सो बघा, इथे प्रचंड धूळ म्हणजे इतकी धूळ येते ना की मी शब्दात तुम्हाला सांगूच शकत नाही. त्यानंतर इथे मी एकदम फ्रंट साईडवर म्हणजे डोअर एंट्रीवर जे आहे ना असं हँगिंग मी हँगर इथे अटकवला होता. ॲक्च्युली यामध्ये मी मनी प्लांट जे आहे ना त्याचा प्लांटर मी इथे ठेवला होता. त्याला पण प्रचंड धूळ लागली होती म्हणून त्याला आता वॉश करून घेतला. अगदी आर्टिफिशियल जेवढे काही प्लांट्स मी या विंडोमध्ये ठेवले होते ना ते सगळेच प्लांट मी वॉश करून घेतले आणि प्रत्येक एक प्लांट्स मला इथे वॉश करायला ना अगदी पूर्ण 1-1.5 तास माझा इथेच गेलेला आहे. मनी प्लांट्ससुद्धा इतकं छान ग्रोथ होत आहे ना की खूपच छान. त्यावर मी डिटेल व्हिडिओ लवकरच जे आहे ना ते बनवणार आहे. अगदी माझ्याकडे भरपूर मनी प्लांटचे ब्रांचेस जे आहे ना ते तयार झालेले आहेत आणि मला खरंच म्हणजे मला असं वाटते की एका कटिंगपासून ना आपण भरपूर झाडं तयार करू शकतो. म्हणून कुठेही जर तुम्हाला छोटी मोठी कुठलीही कटिंग जर मिळत असेल ना सो तुम्ही नक्की घरी आणा आणि नक्की म्हणजे लावा, त्याची केअर करा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्ही गार्डनिंगचा झाडांचा आनंद घ्या. आणि खरंच मला तरी असं वाटते की एक छोटीशी कटिंग आहे ना भरपूर ब्रांचेस तयार करून आपण अगदी आपला पूर्ण घर जे आहे ना म्हणजे झाडांनी सजवू शकतो. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे. तुम्ही माझ्या झाडांना इथे बघू शकता. म्हणजे उन्हाळा सुरुवात झालेली आहे तरी पण इतके छान हिरवी गार आणि अगदी फ्रेश दिसतात. कारण मी नेहमीच झाडांना धुवून काढते. त्यांना कुठलंही खत जो आहे ना लिक्विड फॉर्ममध्ये असो किंवा म्हणजे सॉईल फॉर्ममध्ये असो मी नेहमीच देत असते. त्यानंतर मी म्हटलं बाल्कनीच पूर्ण वॉश करून घेते. कारण कुंडी जेव्हा आपण झाडांना धुतो ना तेव्हा कुंडीमधली माती जी आहे ना ती बाहेर पडते. सो बघा, इथे मी बाल्कनी वॉश करत होती तेवढ्यातच मला नाही का एक छोटंसं बेटकी दिसली आणि तेच मी वेदांतला दाखवत होती. सो वेदांत आणि त्याची फ्रेंड दोघंही त्याला असं येऊन बघत होते. कारण मुलांना असं काही दिसलं तर त्यांना थोडं नवल वाटत असतो. त्यानंतर इथे कूलर वगैरे जे आहे ना त्याच्या खालचं भाग वगैरे पूर्ण जेवढी काही कुंडीतली माती पडली होती ना एका छान झाडूने मी पूर्ण झाडून घेतली.
त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसताय ना ही बाल्कनी, आणि छान तेवढी क्लिनिंगही मला जे आहे ना ते करावी लागलेली आहे. अगदी पूर्ण बाल्कनी मी धुवून घेतलेली आहे. आणि म्हणजे मला असं वाटते की घरातला जर फ्रंट साईड असा मस्त प्रसन्न असला ना तर बघा इतकं छान मन प्रसन्न वाटत असतं की खूपच छान. त्यानंतर प्रत्येक झाड असा मस्त वॉश करून घेतला, आणि मला वाटत नाही की हे 2-3 दिवसापर्यंत चांगलं राहील. लगेच यावर धूळ जी आहे ती बसणारच आहे, आणि वस्तू लगेचच आपल्याला असंच क्लीनच करत राहावं लागते, कारण घरातलं काम हे एका दिवसाचं नसतं. सो ते डेली रुटीनचं असतं, डेलीच आपल्याला तेच काम करावे लागतात. त्यानंतर इथे बघा पूर्ण माझं अशा पद्धतीने मी ही बाल्कनी जी आहे ना ती मस्त ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. आणि इथे कूलर लावल्यामुळे मला विंडो जरा म्हणजे थोडी इथे मला तडजोड करावी लागलेली आहे झाडांची. त्यानंतर बघा आली किचनमध्ये. ॲक्च्युली माझे भांडे वगैरे तसेच होते, मी कुठेच म्हणजे फक्त स्वयंपाक केला होता, बाकी भांडी कुंडी काहीच मी इथे वॉश केलेली नाही. म्हटलं अगदी आधी जे आहे ना ते माझं पूर्ण गार्डन क्लीन करून घेते, अगदी माझ्या झाडांना छान क्लीन करून घेते, त्यानंतरच मी बाकीच्या कामांची सुरुवात जी आहे ना ती करणार होती. त्यानंतर बघा इथे म्हणजे आपण कढईवर वगैरे झाकण्यासाठी जे ग्लासचं असं झाकणी टाईप असतं ना, तर त्याचं जे आहे ना ते थोडं खिळा जे आहे ना लूज झाला होता, ज्यामुळे तो सारखं असं हातामध्ये गोल गोल असं चक्रीसारखा भोवत होता. म्हणून म्हटलं याला टाईट करून घेते. तर माझ्याकडे एक म्हणजे असं पेचकस होतं, पेचकसने ते स्क्रू त्याचं टाईट करून घेतलं, आणि अगदी पूर्ण भांडी जी आहे ना ती वॉश करून घेणार आहे. त्यामध्ये बघा पनीरची भाजी थोडीच वाचलेली होती, कारण मुलांना वगैरे सगळ्यांना जेवण दिलं होतं मी, आणि सगळ्यांचं जेवण जे आहे ना ते आम्ही आवरून घेतलं. त्यानंतर एक्स्ट्राची भाजी पातेलीत काढून घेतली, आणि काय झालं ना म्हणजे चपात्याचं कणिक सुद्धा माझं संपलेला होता. म्हटलं डब्बा आता पूर्ण थोडंच कणिक म्हणजे त्यामध्ये बाकी होतं, म्हटलं डब्बा गुंतवून ठेवण्यापेक्षा डब्बा पण छान क्लीन करून घेते, कारण मला सायंकाळी जे आहे ना म्हणजे चक्कीवर सुद्धा जायचं आहे, मला पिसवून आणायचं आहे गहू. सो बघा थोडंच इथे म्हणजे चपात्याचं कणिक होतं, म्हणून रोज आपण डेलीमध्ये चपात्याला लागणारच कणिक जो आहे ना तो मी वेगळ्या डब्यात ठेवत असते, तर त्याच डब्यामध्ये मी इथे काढून घेतला. आणि अगदी आता डब्बा वगैरे जे आहे ना ते पूर्णपणे असं वॉश करून घेणार आहे. आणि मला असं वाटते की म्हणजे कुठलंही काम जो असो ना आपण असं वेळेच केलं ना तर मग आपल्याला खूप मदत होते. आणि बघा ना आता म्हणजे कधी कधी काय होते ना म्हणजे थोडं कणिक बाकी आहे ना तर उद्या करू, परवा करू, किंवा पूर्ण संपल्यावर करू, यातच आपण कधी कधी असं होऊन जाते की आपल्या बायकांना लक्षातच राहत नाही की कणिक पूर्णपणे संपलेला आहे आणि आपल्याला दळण पण आणायचं आहे. मग अगदी स्वयंपाकाच्या वेळेवर लक्षात येते की अरे माझ्याकडे कणिकच नाही. असं व्हायला नको म्हणून मी आधीच जे आहे ना ते प्रिपरेशन करून घेते, कारण माझ्यासोबतही असं म्हणजे प्रत्येक वेळी होतेच की जेव्हा लास्ट मोमेंटपर्यंत वाट बघत राहते की आज कणिक संपलं की म्हणजे लगेच दळून आणणार, पण मग कधी ना कधी एक टाईमचं जे आहे ना पोळ्यांचं गणित जो आहे ना तो चुकतोच. म्हणून म्हटलं आज डब्बा आता योगायोगाने म्हणजे थोडंच बाकी होतं म्हणून मी रिकामा करून डब्बा जे आहे ना ते पूर्णपणे क्लीन करून घेतलं आणि अगदी उन्हामध्ये जे आहे ना ते सुकवून देणार आहे. त्यानंतर बघा कालच्याच दिवशी मी आहे ना काळा, माझ्याकडे माठ होता मागच्या वर्षी घेतलेलाच काळ्या कलरचा. ॲक्च्युली काळ्या कलरच्या माठामध्ये पाणी खूप थंड असतं म्हणून मी मागच्या वर्षी काळ्या कलरचाच माठ घेतलेला. सो बघा त्याला क्लीन करण्यासाठी इथे मी थोडा सोडा घेतला, मीठ घेतला आणि लिंबू घेतला. त्याच्याने छान पूर्ण म्हणजे माठ आतून बाहेरून असं घसून काढलं, कारण मी यूट्यूबवर ऐकलं होतं की लिंबू, सोडा आणि मिठाने जर माठ असं छान क्लीन केला ना सो छान पद्धतीने तो आहे ना क्लीन होऊन जातो आणि त्याच्यातलं पाणी जो आहे ना तो मस्त असं थंड असतो. म्हणून मी हा जो माठ आहे ना तो काढून घेतलेला आहे. सो सध्या आमच्याकडे आम्ही काय करतो ना म्हणजे लगेच माठ म्हणजे जर कुठे सज्जावर वगैरे ठेवलेला असला किंवा यूज केलेला माठ असला किंवा नवीन माठ असला तर आम्ही लगेच पिण्याचं पाणी भरत नाही. सो जो बाहेरचं पाणी असतं ना वापरण्याचं पाणी तोच मी एक दिवस भरून ठेवते, पूर्ण एक दिवस एक रात्र भरते. त्यानंतर तो पाणी मी फेकून देते किंवा माझ्या झाडांना देऊन देणार आणि त्यानंतरच मग आम्ही पिण्याचं पाणी जे आहे ना ते भरत असतो. नाहीतर मग काय होते ना नवीन माठ असतं की थोडं त्याचं टेस्ट जे आहे ना असं मातीसारखं येत असतं किंवा स्मेल येत असतो, म्हणून आम्ही ही पद्धत जी आहे ना ती करत असतो. त्यानंतर लगेच पूर्ण गॅस ओटा असा मस्त क्लीन करून घेतला, कारण मला असं वाटते की किचन रूम ना गॅस ओट्यावरच अशी शोभून दिसते. त्यामुळे किचन रूममधला जर गॅस ओटाच अस्ताव्यस्त असला ना तर पूर्ण रूमचा लुक जो आहे ना तो पूर्ण खराब दिसत असतो. म्हणून गॅस ओटा क्लीन असणं खूपच जरुरी आहे. मी किचन रूम क्लीन केलं, त्यानंतर आली बेडरूममध्ये. तसंच सेम बेडरूममध्ये जर बेड असं छान मस्तपैकी क्लीन असला ना तर पूर्ण बेडरूमचा लुक जो आहे ना तो छान सुंदर दिसत असतो. अगदी मन जे आहे ना ते प्रसन्न होत असतो. सो अशाच
मस्त प्रसन्नतेने आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला थोडं जरी मोटिवेशन मिळालं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.